आपण जे शब्द बोलतो त्या प्रत्येक शब्दाच्या मागे आपल्या भावना असतात आणि या भावनांमुळेच त्या शब्दांना योग्य अर्थ प्राप्त होत असतो आणि खऱ्या अर्थाने आपण कोणती ताकद त्या शब्दांना दिलेली असते हे पण आपल्या लक्षात येतं. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे आणि आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्ट्रेस आपल्यावर खरंच येत असतो की आपण स्ट्रेस घेत असतो. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या या 7व्या एपिसोडमध्ये. स्ट्रेस खरंच आपल्यावर येतो की आपण स्ट्रेस घेतो या संदर्भात जर बघायचं असेल ना तर मी असं म्हणत असते की इन इटसेल्फ स्ट्रेस फॅक्टर असणाऱ्या त्या बाबीवर आपण ह्या दोन गोष्टी किंवा हे दोन क्रायटेरिया लागू होतात का हे बघितलं पाहिजे. इन इटसेल्फ स्ट्रेस फॅक्टर म्हणजे काय? असा स्ट्रेस फॅक्टर की ज्याच्यामुळे आपण स्ट्रेस ओढवून घेण्याची गरज नसते, तो आपल्यावर येतच असतो आणि खरोखर आपण त्या स्ट्रेस समोर हतबल असतो. ओके, सो आपण काही उदाहरणासहित बघूया जेणेकरून ही कन्सेप्ट अधिक चांगल्या रीतीने आपल्या लक्षात येईल. अचानक आपण एका खोलीमध्ये बसलेलो असताना एकदम जर नाग निघाला तर आपण सगळेजण घाबरणार की नाही? म्हणजे आपल्यावर स्ट्रेस येणार की नाही? आपल्यापैकी कोणी असेलही की नाग बघताच क्षणी त्याला माइल्ड हार्ट अटॅक सुद्धा येऊन जाईल आणि कदाचित दुसरा कोणी असेल की त्याला फारसं वाटणार नाही. सो बघूया हा नाग निघालेल्या परिस्थितीमध्ये नेमकं काय होईल ते. आपण सगळेजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लगेच इकडे तिकडे पळायला लागू किंवा त्या दरवाज्यातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायला लागू. पण गृहीत धरा की ह्या आपल्याच ग्रुपमध्ये जर एखादा कोणी असा मनुष्य असेल की जो ते नागाचे खेळ करून स्वतःची उपजीविका चालवतो, तर त्याची प्रतिक्रिया आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रियांपेक्षा वेगळी असणार की नाही? आपण घाबरून दूर पळायला जाऊ नागापासून, तर तो मनुष्य मात्र नागाच्या दिशेनं पळायला जाईल की अरे माझ्या उपजीविकेचं साधन बरं झालं तू मला सापडलास, आता मला अधिक चांगल्या पद्धतीनं माझी उपजीविका करता येईल, पैसे मला मिळवता येतील. बरोबर की नाही? म्हणजे आपण जेव्हा एखादा फॅक्टर हा इन इटसेल्फ स्ट्रेस फॅक्टर आहे का हे चेक करत असतो ना, तेव्हा त्याला हा पहिला क्रायटेरिया लावून बघायचा, ते म्हणजे त्या विशिष्ट कारणामुळे सर्वांवरच स्ट्रेस येतोच का? नागाचं जे आपण उदाहरण पाहिलं त्याच्यात आपल्या लक्षात आलं की सगळ्यांवरच येत नाही, कारण त्या एका मनुष्याला उलट तो नाग महत्त्वाचा वाटतो. आता दुसऱ्या क्रायटेरियाबद्दल बघूया. हा दुसरा क्रायटेरिया आपण अशा रीतीनं बघितला पाहिजे की ज्या कुणावर स्ट्रेस येतो त्यांच्यावर आलेल्या स्ट्रेसची तीव्रता सारखीच असते का? म्हणजे सध्या जो हा नागाच्या दिशेनं धावत गेला मनुष्य त्याला आपण थोडंसं वेगळं करूया, त्याला थोडं बाजूला ठेवूया. आपल्या सगळ्यांवर जो स्ट्रेस आलेला असेल तो तरी सारख्या तीव्रतेचा असेल का? अजिबात नाही. म्हणजे एका एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे त्या नागाच्या भीतीमुळे एखाद्याला कदाचित माइल्ड हार्ट अटॅकही येऊन जाईल. दुसरा कदाचित जो त्या दरवाजाच्या अगदी जवळ आहे तो असं म्हणेल मनातल्या मनात की मी तर पटकन दरवाजाच्या बाहेर पळून जाऊ शकतो, तो ताबडतोब निघूनही जाईल. त्याला हार्ट अटॅक येणं तर दूरच, पण फारसा स्ट्रेसही आलेला असणार नाही. याचाच काय अर्थ? त्या नागाचा स्ट्रेस आपण घेतला, त्या एका मनुष्यानं मात्र घेतला नाही आणि ज्यांनी तो स्ट्रेस घेतला त्यांनी सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये त्याची तीव्रता होती. म्हणजेच हे दोन क्रायटेरिया त्या स्ट्रेस फॅक्टरला लागतात का हे आपण बघितलंच पाहिजे. एक तर त्या फॅक्टरच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांवरच तो फॅक्टर लागू झाला पाहिजे, त्या कारणामुळे त्यांच्यावर स्ट्रेस आला पाहिजे. आणि दुसरा फॅक्टर म्हणजे ज्यांच्यावर तो स्ट्रेस येतो आहे तर त्यांची तीव्रता, स्ट्रेसची तीव्रता सुद्धा सारखीच असली पाहिजे, जे या नागाच्या बाबतीत घडत नाही हे आपण लक्षात घेतलेलं आहे. त्याच्यासोबत दुसरे आणखी एक उदाहरण पाहू ज्याने क्लॅरिटी वाढेल आपली. शारीरिक आजार होणं हे केव्हाही वाईटच.
म्हणजे आपण कधी कधी तर दुर्दैवानं अशाही बातम्या वाचतो की अमुक तमुक याला कॅन्सर झालेला होता, ते केमोथेरपी बाकीचं सगळं जे काही असतं ते त्याला सहन नाही करता आलं, किंवा आपल्याला कॅन्सर झाला आहे हे त्याला नाही पचवता आलं म्हणून तो आत्महत्या करून मोकळा झाला आहे. म्हणजेच काय, त्याच्यावर स्वतःला कॅन्सर झाल्याच्या संदर्भातला स्ट्रेस एवढा जास्त आला होता की तो आत्महत्या करून मोकळा झाला. पण त्याच्याच बघा, आता त्याला क्रायटेरिया लावा कॅन्सरला की त्याच्यामुळे सगळ्यांवरच स्ट्रेस येतो का? अजिबात नाही. उलट कित्येक हॉलिवूड, बॉलिवूड आणि आणखी क्रिकेटमधलेही बरेच जण पुढे येऊन सांगत असतात की कॅन्सर पळून जातो, आम्हालाही तो झाला होता पण आम्ही त्याला नेटानं पळवून लावला. म्हणजेच काय, कॅन्सरमुळे सगळ्यांवरच स्ट्रेस येतो असं होत नाही. दुसरा क्रायटेरिया बघूया, ज्यांच्यावर स्ट्रेस आला त्यांच्यावर तरी सेम तीव्रतेचा आला का? अजिबात नाही. या एका मनुष्यानं तर आत्महत्या केली. बाकीच्यांवर हे स्ट्रेस आलेला असेल कदाचित, पण त्याची तीव्रता कमी होती म्हणून ते आत्महत्येपर्यंत पोहोचलेही नाहीत. म्हणजेच काय, आजारपण हे सुद्धा इन इटसेल्फ स्ट्रेस फॅक्टर नाही. म्हणजेच जर आजारपणामुळे कोणी म्हणत असेल की ह्या आजारपणामुळे मी खूप टेन्शनमध्ये आहे, माझ्यावर खूप टेन्शन आलंय, तर त्यांनी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे की ह्या आजारपणामुळे आपल्यावर स्ट्रेस आलेला नाही, तर हा स्ट्रेस आपण ओढवून घेतलेला आहे. मला वाटतं मी दिलेली ही 2 उदाहरणं पुरेशी आहेत. तुम्ही जी काही उदाहरणं वेगवेगळ्या एपिसोडनंतर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहिलेली होती की हे सुद्धा स्ट्रेसचं कारण आहे, त्या कारणाला हे 2 क्रायटेरिया लावून बघा आणि मग लक्षात येईल की कोणताही स्ट्रेस फॅक्टर हा इन इटसेल्फ स्ट्रेस फॅक्टर नाही. कोणत्याही स्ट्रेस समोर आपण हतबल नाही. कोणताही स्ट्रेस आपल्याला येतो आणि आपण त्यासमोर हतबल असतो अशी परिस्थिती नसतेच मुळी. जर काही प्रॉब्लेम असेलच तर ती परिस्थिती टॅकल करण्याच्या आपल्या निकषामध्ये किंवा ती टॅकल करण्याच्या आपल्या हातोटीमध्ये असेल. त्याच्यामुळे आपण जर आपलं ते कसब वाढवलं या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती हँडल करण्यामध्ये, तर अजिबात स्ट्रेस येणार नाहीच. म्हणजे येणार नाही याचा अर्थ आपण ओढवून घेणार नाही. म्हणूनच आता तुम्ही कोणता स्ट्रेस फॅक्टर या 2 क्रायटेरियाच्या अनुषंगानं बघणार आहात आणि तुमचा निष्कर्ष काय निघाला हे खाली कमेंट बॉक्समध्ये मला लिहून अवश्य कळवायचं आहे. जाता जाता तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात यावं म्हणून हे 2 क्रायटेरिया रिपीट करते. त्या इन इटसेल्फ असणाऱ्या स्ट्रेस फॅक्टरमुळे त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्वांवरच स्ट्रेस आलाच पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजे ज्यांच्यावर स्ट्रेस येतो आहे त्यांच्यावरच्या त्या स्ट्रेसची तीव्रतासुद्धा सारखीच असली पाहिजे. सो लगेच कमेंट बॉक्समध्ये लिहायला लागा की तुम्ही कोणता स्ट्रेस फॅक्टर या 2 निकषांच्या आधारे ट्राय केलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक्यू.